गणांचा अधिपती गजानन. गोड आहे खूप. गणांचा अधिपती तर आहेच बाहेरून, समष्टी दृष्टिकोनातून सगळ्यांचा अधिपती आहे आणि वेष्टी दृष्टिकोनातून सगळ्यांच्या बुद्धीत बसला. तो खूप चांगला ऐकताय म्हणून अजून थोडंसं मध्ये शिरतो. आपण सगळे जीव आहोत आध्यात्मिक दृष्टिकोनातून. कोण आहोत आपण? जोपर्यंत आपल्याकडे उपाधी आहे, जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत आपण जीव आहोत. किंबहुना सगळे प्रयत्न जे करायचे ना, उपाधीचा निराश करण्यासाठी आहे. पण प्रश्न पडतो की उपाधीचा निराश होतो की उपाध्या वाढवतोय आपण अजून? किंबहुना सर्व संतांचा जी मागणी आहे, जी धाटणी आहे, ती धाटणी असे की देवा तुम्ही उपाधीच्या वेगळे आहात. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. तैसे मज करून ठेवा नारायणा. पण उपाधीच्या दृष्टिकोनातून आपण सगळे जीव आहोत. आणि जीव म्हटलं की त्याचं काही लक्षण सांगायला पाहिजे. आता आपण आहोत तर आपलं मटेरियल आपल्याला माहिती पाहिजे ना, काय काय आपल्यामध्ये आहे. जीव त्याला म्हणावं ज्याच्यामध्ये आहे पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय आहे, पंच प्राण आहे, मन बुद्धी चित्त अहंकार आहे, किंवा एकच पकडा. चला सोडा, तितक्या लांबही जात नाही मी. ज्याला ज्याला बुद्धी आहे तो जीव आहे. म्हणून बरेच वेळेस आपल्याला असं वाटेल की जीव म्हणजे आम्ही नुसते जीव का नव्हे. दगडापासून तर ब्रह्मदेवापर्यंत ही सगळी जी व्याप्ती त्याला जीव म्हणतात. त्याला आब्रह्मस्तंभ असा शब्द आहे संस्कृतमध्ये. आब्रह्मस्तंभ. तर खडकापासून दगडापासून तर ब्रह्मदेवापर्यंत हे सगळे सगळे जीवच आहे. ब्रह्माशाणे परते वाढणे नाही जीवाते, मग ते थोनी वरोते ब्रह्मचिकी. जीव वाढत वाढत गेला तर किती उंच ब्रह्मदेवापर्यंत. म्हणून दगडापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना बुद्धी आहे, कारण ते सगळे जीव आहे. बरेच लोक असं म्हणतात की माणसाला बुद्धी आहे, पशु पक्ष्यांना काय कळतं, पण त्यांना सुद्धा बुद्धी आहे. किंबहुना निसर्गाच्या एवढं जवळ ते असतात की आपल्यापेक्षा निसर्गाची जाणीव त्यांना जास्त आहे. माणसं स्वतःची बुद्धी मिरवतात, पण बरेच वेळा प्राण्यांची बुद्धी आपल्याला पुढं ठरते, सरळ ठरते. दरोडा पडला कुठंतरी, पोलिसांनी भरपूर प्रयत्न केले आणि मग श्वान पथक बोलवलं आणि कुत्र्यांना ती चोरी सापडली. म्हणून दुसऱ्या दिवशी बातमी आली, या ठिकाणी दरोडा पडला, चोरी झाली. पोलिसांनी भरपूर तपास केला, परंतु त्यांना काय तो सापडला नाही. श्वान पथकाला बोलवलं, सबब ती चोरी सापडली. जी चोरी पोलिसांना सापडली नाही, जी चोरी माणसांना सापडली नाही, ती कुत्र्यांना सापडली. आता बुद्धी कोणाला जास्त? अजून एक पुढे जाऊया. प्रश्न असाही पडतो की जी चोरी यांना सापडली नाही ती कुत्र्यांना कशी सापडली? तर आमचे एक महापुरुष खूप गोड म्हणायचे, चोरी न सापडण्याचे जे कारण यांना माहिती ते कुत्र्याला अजून माहिती नाहीत. ज्या दिवशी त्याला ते कारण सापडतील त्या दिवशी त्याची अवस्था सुद्धा यांच्यासारखी होईल. विठाला ठाला. असं म्हणण्याची गरज नाहीये की प्राण्यांना बुद्धी नाहीये. अहो, खर तर जे भागवत, रसमय भागवत सगळीकडे प्रस्फुटित झालं, आपल्यापर्यंत आलं, थेंबा थेंबाने आलं, त्याचा सांगणारा शुक आहे. निगम कल्पतरोर्गलितम फलम सुखमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भाविकाः. अर्थात बुद्धी सगळ्यांना आहे, पण सगळ्यांना जरी बुद्धी असली तर त्या बुद्धीतून येणारं जे ज्ञान आहे ना, तो ज्ञान देणारा मात्र गणपती आहे. कसं सांगावं बरं? शहरातले माणसं आहात आपण, थोडंसं दृष्टांत खूप लांब होत नाही, एका मिनिटामध्ये सांगतो आणि पुढे जाऊया आपण. एक चांगला अधिकारी मनुष्य
शहरातून खेडेगावामध्ये गेला, त्याची नेमणूक झाली, तिथं त्याची नोकरी लागली, ड्युटी लागली त्याची. आणि मग खेड्यामध्ये हा मनुष्य गेला, नवीनच लग्न त्याचं झालेलं होतं, खात्यामध्ये होता. आता खातं तरी कशाला म्हणायचं, पगार असतो 40,000 रुपये, पडतो 4 लाख रुपये, त्याला म्हणायचं खातं. अशा खात्यामध्ये होता बिचारा तो. नावच छान दिलंय त्याला खातं म्हणून. आणि त्याच्यामुळं घरातले सगळे खुश होते. पण एक वाक्य लक्षात घ्या, अन्यायाने आलेली संपत्तीनं घरं भरतात, समाधान देत नाही बरं का ते, असं होत आहे. हे सूत्र ध्यानात राहायला पाहिजे. अजून एक सूत्र, जगण्यासाठी खूप कमी लागतं, दाखवण्यासाठी खूप जास्त लागतं. आता आमची जी तळमळ चालली आहे ना, ते जगण्यासाठी नाही. मी येताना गाणंच ऐकलंय, चालू होतं, अरे दिवानो मुझे पहिचानो. मी मनात म्हटलं कोण आहे तो म्हणला माय हो डॉन. आणि मग तू डॉन आहे तर काय ओळखायचं तुला, म्हणजे दुसरी अक्कल नाही ना माझ्याकडं. लोकांनी मला ओळखावं तसं मला भजन येत नाही, मला कीर्तन येत नाही, माझ्याकडे सद्गुण नाहीच आहे. कारण या जगामध्ये प्रसिद्ध जो होतो ना, तुकाराम महाराजांनी त्याचं रहस्य सांगितलंय. वा वा वाटे जना तुका म्हणे, बघा स्वर बदलले थोडासा, बघा कुठं काय झालं बघा, थोडस वाटलं. वा वा वाटे जना. महाराजजी रियाज जे ना अवचेतन मनाने केला आहे. एक अवस्था अशी येते तुमची की चिंतन करता करता ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि मग त्याचा विचार नाही करावा लागत, तो आपोआप शिरतो अंगामध्ये. म्हणून त्याचा विचार जर नाही केला तर आता कानात घुसतं ते, असं होत आहे. छान, मस्त लागलाय. वा वा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. गुणवंत माणसं या जगामध्ये प्रसिद्ध होतात, पण नाही तर काय करायचं. मग काय करायचं बघा काय चाललंय ते, मी काय सांगू काय करायचं ते. काय बोलत होतो आपण, साहेब गेले खेडेगावामध्ये, गेले घाटातले साहेब गेले नाही का. गावामध्ये असलेला शेतकरी त्यांनी बिल्डिंग बांधली होती 4-5 मजल्याची. आता तो पुस्तक शिकलेला नव्हता पण मस्तकाने मजबूत होता. बरेच वेळेस असं असतं की पुस्तकाने मजबूत असलेली माणसं मस्तकाने हलकी असतात. त्याचं कारण असं आहे, ज्ञान ही गोष्ट वेगळी असते, जगण्याचा अनुभव वेगळा असतो. असे जगण्याचे अनुभव असलेले शहाणे माणसं वेगळे, आणि नुसती पुस्तके ज्ञान सगळीकडे मिरवणारे वेगळे. बायकोना नवऱ्याला सांगितलं की ज्या घरी आपल्याला राहायचं तिथं पाणी जे आहे ना, ते नळ जो आहे ना तो किती 24 तास यायला पाहिजे. घराचं भाडं 5,000 असेल तर 10,000 जाऊ दे, आपल्याला कमी नाही आहे. हा मनुष्य गेला त्या खेडूताकडे गेला आणि त्याने आम्हाला तुमची रूम पाहिजे. म्हणजे आहे. तुला नळ आहे का, म्हणजे हो आहे. आणि मग त्याने विचारलं नळ 24 तास आहे का, म्हणजे 24 तास नळ आहे, काहीच काळजी नाही करायची. यांचं सामान यांनी घेतलं, त्या खेडेगावामध्ये ते गेलेत आणि रात्री उशीरच झाला होता, उशीरपर्यंत झोपले. सकाळी किंबहुना उशीरपर्यंत झोपले म्हणजे आपण शहाणे शिकलेले. ते अण्णा म्हणायचे बरेच वेळा. म्हणजे एका ठिकाणी मी गेलो आणि त्या लोकांना विचारलं की तुम्ही 10 वाजता उठलेत, तुम्ही लवकर का उठत नाही. ते म्हटले म्हणे आम्ही काय अडाणी माणसं आहे का लवकर उठायला. ते म्हटले त्या दिवशी मला शिक्षणाची व्याख्या कळाली की अडाणी माणसं जे काही चांगल्या गोष्टी करतात ते आपण न करणे, याचं नाव शिक्षित होणं. ते शहाणे असतात. मग 10 वाजता उठले हे साहेब जे होते, खाली ती लुंगी, आता ती काय पांढरी लुंगी का, ती लुंगी सुद्धा चट्ट्यापट्ट्याची लुंगी. जी बन्यान घातली ती ही छिद्राची, वर हिंदुस्थान खाली पाकिस्तान, असे ते उठलेत. आणि मग त्यांना वाटलं मॅडमला उठवण्याच्या अगोदर आपणच जाऊ. मॅडम उठल्यानंतर मग अगोदर स्टोच पेटेल, त्यामुळे आपणच जावं लागते. आणि मग ते गेल्यानंतर त्यांनी ते नळाचं बटन फिरवलं तर हवा चाली नसतो. असं कसं त्याने बोटही घालून पाहिलं, त्याच्यामध्ये काय अडकलंच नसेल. नळ हलवला असा, गाड्या हलते, नको हलवायला नळ जास्त. आणि मग मॅडम मी आल्यात, त्यांना असं वाटलं की दोघांनी हात लावला म्हणजे येईल सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे. आणि मग बराच प्रयत्न करून पाणी जेव्हा येईना तेव्हा साहेब थळा म्हटले त्या भेटतो घर मालकाला. आणि मग ते असे तानाने त्या मालकाकडे गेले. म्हटले का हो, म्हणजे बोला तुम्ही फसवलं आम्हाला. म्हटले काय झालं.
तुम्ही काय म्हटले होते? ते म्हटले काय नळ 24 तास आहे? ते म्हटले हो 24 तासच आहे. म्हणजे त्याला पाणी येईना. ते म्हटले बरोबर आहे, नळ 24 तास आहे, पाणी फक्त सकाळीच येतं 5 वाजता 1 तास. तसं आमच्याकडे जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी म्हणजे केवळ नळ आहे आणि त्या नळातून येणारं पाणी म्हणजे गणपती आहे. विठाला विठाला. केवळ बुद्धी असून जमत नाही. त्या बुद्धीला जर गणरायाची जोड नसेल, गणरायांचं अधिष्ठान नसेल, तर ती बुद्धी असूनही माणसाला रसातळाला नेऊन घालते. किंबहुना गणरायांचं आहे कसं? दाखवतो तो, करतो तो आणि अभिमान देतो जीवाकडे. यालाच म्हणायचं देव. करायचं स्वतः आणि कर्तृत्व द्यायचं दुसऱ्याला. करायचं दुसऱ्याने आणि कर्तृत्व घ्यायचं आपण. याला म्हणायचं मनुष्य. काम कुणी करू द्या, आमचंच आहे सगळं. पोस्टर लावून द्या तिथं लावून. पण दुसऱ्याच्या कर्तृत्वासाठी भांडणं चाललेत माणसांमध्ये. आणि सगळं आपण करूनही द्यायचं कुणाला? आपल्याला द्यायचं. म्हणून आपल्या बुद्धीतून प्रस्फुटित होणारं जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान म्हणजे गणरायांचं. अजून एक सांगू का? असं पाहायला पाहिजे आपण या गणेश जयंतीकडे. गणेश जयंती म्हणजे काय आहे? भगवंताने दिलेली बुद्धी, त्या बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेला विचार आणि त्या विचाराच्या माध्यमातून जीवन जगणारे जे माणसं आहेत ना, त्या विचारवंतांनी विचारांचा केलेला उत्सव म्हणजे गणेश जयंती आहे. टाळ्यात दम नाही तुमच्या हातून. जरा जोरात वाजव बरं. जोरात. कशासाठी असं? हे बघा, टाळ्या वाजवण्यासाठी जसे हात मोकळे लागतात ना, मन हे मोकळं लागतं. मग थोडंसं मोकळ्यापणाने करण्याचं शिका. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं तसं सोपं आहे. इतराच्या आनंदामध्ये सहभागी होणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. याच्यासाठी निरोगी मन असावं लागतं. भजन करूया. विठाला विठाला. असा बुद्धीचा दाता गणेश आहे आणि सर्व संतांनी प्रार्थना केली त्याला. दुर्बुद्धी ते मना मला, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, नारायणा बाजे रे मुरली बाजे, कदानुपदो नारायण नारायण, कदानुपदो नारायण. आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी. बुद्धीचा दाता तू आहेस, तू विनायक आहे.